तलाठ्याचं आपण पाहतो की 8 जून पर्यंत मागणी पत्र जाणं अपेक्षित आहे. आता ते मागणी पत्र जाण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा एक शंका आहे की पहिली तर ही परीक्षा तर एमपीएससी कडे जाणार आहे, ह्यात कुठलाही डाऊट उरलेला नाही. दुसरा मुद्दा हा की विद्यार्थ्यांच्या मनातली मोठी शंका ह्याची पूर्व मुख्य हा पॅटर्न राहील. आणि तिसरी मोठी शंका अशी आहे ही परीक्षा ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल. तर आपण सर्वसाधारणतः एमपीएससी अशा वेळेस काय काय करू शकतं का, अशा वेळेस आतापर्यंत काय काय करण्यात आलेलं आहे, या सगळ्या गोष्टीचं आपण मुद्दे आहेत एमपीएससीचे पाहूयात, जेणेकरून तुम्हाला अंदाज लागेल हे परीक्षा ऑनलाईन का ऑफलाईन, पूर्व मुख्य का, या ठिकाणी फक्त एकच परीक्षा. तर या सगळ्या गोष्टी आपण बघूयात व्यवस्थितरित्या. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नीटनेटका बघा, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळून जातील. पहिला मुद्दा बघा, आपल्याला माहित आहे की 30 एप्रिल 2026 ला महसूल आणि वन विभागाचे पत्रक जाहीर केलं आणि यामध्ये सांगितलं होतं की तलाठ्याचे रिक्त पद प्रचंड मोठे आहेत. महसूलच्या इतर पदाबरोबर लिपिक वगैरे त्या सगळ्या पदाबरोबरच ह्या ठिकाणी तलाठ्याची पदे भरपूर रिक्त होती. कधी? 30 एप्रिल 2026 ला. 5 मे ला आयोगानं डिक्लेअर केलं की इथून पुढं जे काय महसूलची पदं तलाठी वगैरे सगळीच आहेत, जेवढी गट क ची पद आहेत, हे सगळी पदं एमपीएससीच्या माध्यमातून भरली जातील. आणि मग त्यानंतर शिक्कामोर्तब झालं की सगळी पद भरती एमपीएससीच्या माध्यमातूनच होणार आहे, तिथं कोणताही डाऊट नाही. त्यानंतर 5 जून 2026 ला या ठिकाणी आपण पाहतो की सर्व विभागांकडे या ठिकाणी एमपीएससीनं जे लेटर पाठवलं की तुमचे रिक्त पदांची संख्या किती आहे, ज्याला मागणी पत्र आपण म्हणतो, ते मागणी पत्र एमपीएससी कडून डेडलाईन देण्यात आली की 5 जून पर्यंत मागणी पत्र द्या. आता बऱ्याचशा डिपार्टमेंटचं मागणी पत्र दाखल झाले, काय डिपार्टमेंटचं बाकी आहे, त्यामध्ये महसूलचं अजून बाकी आहे. आणि महसूलला 8 जून शेवटची तारीख दिली होती की तातडीने ते दाखल करा. म्हणजे हळूहळू हे पण दाखल होणार आहे. आता लक्षात घ्या की आता हे दाखल झाल्यावर लगेच पुढच्या 10-15 दिवसामध्ये राज्य या ठिकाणी विधान परिषदेची आचारसंहिता लागू होईल स्थानिक स्वराज्य संस्थेची. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट आपण बघूयात की तोपर्यंत आपण नुसतं गप बसायचं का, का तर यामध्ये काय काय पॉसिबिलिटी आहेत हे पाहणं फार गरजेचं आहे. पहिला मुद्दा एक लक्षात घ्या की एकंदरीत तलाठी पदासाठी जर आपण पाहायचं झालं तर गेल्या वेळेस या ठिकाणी 12 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता आणि यावेळेस अपेक्षित आहे की 15 लाख प्लस उमेदवार फॉर्म भरतील. का तर इथं फक्त तलाठ्याची परीक्षा नसेल, तलाठ्याबरोबर बाकी इतर सगळे डिपार्टमेंट पण असणार आहेत. त्याच्यामुळे 15 लाखाच्या वर हे फॉर्म येण्याची शक्यता आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची झाली तर हे एक प्रशासनाचं आव्हानच आहे ना. का तर हे मतदान घेतल्यागत झालं, विधानसभेचं लोकसभेचं मतदान घेतल्यागत. मतदान घेतल्या एक गडी शिक्का मारून निघून तर जातोय, परंतु इथं आपण 2 तास थांबवायचं नियोजन लावायचे. त्यामुळे नेमकं आयोग काय करू शकता हा मुद्दा पाहायला बघा. तर इथं पहिला एक विषय लक्षात घ्या, एमपीएससी पॅटर्ननं ही बॅच सुरू आहे, जबरदस्त बॅच आहे, बॅच जॉईन करा. तुम्हाला तलाठी व्हायचंच ना, तर या ठिकाणी आतापासून एमपीएससीच्या मार्गाला तुम्ही लागलाच पाहिजे. मनात काय शंकांना ऍड आणि परत परीक्षा यामध्ये वेळ फार कमी असणार आहे, म्हणून आतापासून जे काही चेंजेस होतील हे सगळे या बॅचला लागू राहतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना काही अडचण नाही. आणि इथं पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी आपण 50% ऑफ या बॅचला दिलेला आहे. आता तदनंतर जर आपण पाहायचं झालं तर पहिल्यांदा ही परीक्षा एमपीएससी कडे का गेली, का तर अगोदर हे टीसीएस आयबीपीएस होतं आणि हे या ठिकाणी नॉर्मलायझेशन शिफ्ट तयार करणं. आता 57 शिफ्टच आपण पाहतो तलाठ्यासाठी झालेल्या होत्या आणि त्यात नॉर्मलायझेशन करून हायेस्ट 214 मार्क 200 पैकी एका विद्यार्थ्याला पडलेली होती. आता या गोष्टीमध्ये जर आपण पाहायचं झालं तर एमपीएससी मध्ये एकंदरीत आता एमपीएससी एकाच दिवशी ह्या पोरांची परीक्षा घ्यायची, बरोबर आहे ना. तर या ठिकाणी एमपीएससी ला एकाच दिवशी परीक्षा घेणं शक्य आहे का? 100% शक्य आहे. टीसीएस आयबीपीएस ची ऑनलाईन परीक्षा होत असल्यामुळं त्यांना तेवढे कॉम्प्युटर सिस्टम उपलब्ध नसायचा, त्याच्यामुळे शिफ्ट मध्ये पेपर व्हायचे. शिफ्ट मुळे ऑनलाईन मुळे पेपर फुटी, गैरप्रकार, वादग्रस्त निकाल, ह्याच्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी की एमपीएससी कडे परीक्षा जावी
का तर एमपीएससी परीक्षा ही ऑफलाईन घेणार आहे, म्हणजे 100% एमपीएससी परीक्षा ऑफलाईन घेणार. का तर जर एमपीएससी या ठिकाणी आपण पाहतो ऑनलाईन परीक्षा घ्यायला उतरलं तर एमपीएससी ला हे टेंडर टीसीएस नाहीतर आयबीपीएस लाच द्यावा लागणार. म्हणजे परत पहिल्यापासून तीच सुरुवात, परत रिपीट तेच राडगाडगा आलं, परत टीसीएस आयबीपीएस कडे द्यावा लागेल. का तर नीट जेई सारखी परीक्षा आहेत, 15-16 लाख विद्यार्थी या ठिकाणी देशभरात पेपर देतात. युपीएससी सारखी परीक्षा 17 लाख पोरं परीक्षा देतात. आता यामध्ये पेपर ऑफलाईनच होतात ना, तर एकाच दिवशी होतात, सिंगल डेला होतात. मग एमपीएससी ला काय इथं अडचण नाही की एकाच दिवशी परीक्षा ऑफलाईन घ्यायला. आता पुढचा विषय जर आपण पाहायचा झाला तर आता यामध्ये आपल्याला पहिला विषय काय बघा की एकंदरीत ही परीक्षा घेताना सगळ्यात मोठं आव्हान काय आहे की आता तुमच्या पुढचा प्रश्न ह्याची प्री होईल का मेन्स होईल का एकच परीक्षा होईल, बरोबर आहे ना. आता यामध्ये जर मी काय परीक्षेबद्दल तुम्हाला सांगतो बघा. आता समान परीक्षा ही कोणती, कंबाईन ग्रुप बी ची एक समान परीक्षा आहे. या समान परीक्षेला समान ग्रॅज्युएशन लागतं की या फक्त तुम्हाला पदवी असली की परीक्षा तुम्ही देऊ शकता. पीएसआयचं फक्त वय कमी आहे, नाही तर सगळ्याचं वय 38 वर्ष आहे. आता इथं जर तुम्ही विचार केला तर इथं एकच पेपर जर यांनी घेतला असता की समजा पीएसआयच्या 300 जागा, एसटीच्या 100 जागा, एएसओच्या 200 जागा, रजिस्ट्रारच्या 100 जागा, असं टोटल किती झाल्या 300, 400 आणि 700 जागेसाठी एकच सिंगल परीक्षा घ्यायला अडचण काय यांना. काय याची प्रिय आणि मुख्य होत असेल, काय याची पूर्व आणि मुख्य होत असेल. जर आपण इथं जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या परीक्षेसाठी 2.5-3 लाख फॉर्म येतात आणि एमपीएससीचा नियम आहे की 10,000च्या वर जर फॉर्म आले तर त्याची एक चाळणी परीक्षा घेतली पाहिजे आणि त्याची एक मुख्य घेतली पाहिजे. बरं आता इथं लक्षात घ्या, ह्या तिन्हीची मुख्य पण सेमच आहे ना, म्हणजे मुख्यमध्ये तर काय बदल विषय आहेत, तेच विषय, एकच परीक्षा आहे ना, पण मेरिट वेगवेगळे आहेत ना. म्हणजे मराठी इंग्रजी एक सिंपल पेपर आहे ना. मग या ठिकाणी पूर्वही सेम. आता जसं गटकच आपण मान्य करतो, हे जसं गटक मध्ये जर आपण विचार केला तर इथं टॅक्स असिस्टंट वगैरे ह्याची परीक्षा होती, हे एकत्र पद आहे ती, ह्याची मुख्य एक होती आणि ह्यातलंच एक पद आहे AMARTO, पूर्व ह्यात होतं पण स्वतंत्र मुख्य होती, हे मान्य का तर याला टेक्निकल सिलेबस आहे म्हणून याची स्वतंत्र मुख्य होती. पण हे सेम पूर्व याची सेम मेन्स, मग सेम पूर्व सेम मेन्स जर होत असेल तर एक सिंगल पेपर घ्यायला अडचण काय. तर याची प्रमुख अडचण अशी असते, तुम्हाला सांगतो. पहिला मुद्दा अडचणीचा लक्षात घ्या की ज्या वेळेस तुम्ही पाहिलं की तलाट्याच्या समजा आपण असं मानू की 2,000 जागा सुटलेत, असं करत करत क्लर्कच्या काय 1,001 जागा सुटलेत आणि हे करत करत ऍड तुम्हाला सांगतो 35-40 हजाराच्या वर ऍड ही जात असती, बरोबर आहे ना. टोटल यामध्ये 553 संवर्ग आहेत. किती? 553 संवर्ग. रोज एक जरी पेपर घेतला तर 365 दिवसच असतात वर्षाचा. रोज एक पेपर घेतला तरी काय परीक्षा संपेल का नाही. मग आता हे काय करू शकतात, 35-40 हजाराची ऍड आली आणि याला एकच परीक्षा घ्यायची ठरवली तुम्ही, चला एकच मुख्य एकच परीक्षा घेऊ, सिंगल पेपर याला घ्यायचा, 200 मार्काचा पेपर याला घेतला. आता इथं सगळ्यात टॉपचा विद्यार्थी 190 वर आहे 200 पैकी, तर 190 वर ना इथं तुम्हाला 1,000 विद्यार्थी पाहायला मिळतील. आता ह्याचा कट ऑफ जर आपल्याला लावायचा झाला, समजा 170 ह्याचा कट ऑफ लावायचा आहे, तर कट ऑफ वरतीच इथं तुम्हाला 5,000 पोरं पाहायला मिळतील. म्हणजे 1 मार्क कमी करायचा किंवा 1 मार्क वाढवायचा तर 5-10 हजार पोस्ट वाढवावं लागतील. मग ही प्रक्रिया प्रचंड अवघड होत जाते, ही प्रक्रिया प्रचंड अवघड होत जाते. आणि म्हणून इथं सिंपल गोष्ट काय येते बघा, इथं साधी सरळ गोष्ट काय घडू शकते, तर साधं सरळ आहे ना की ज्या वेळेस इथं तुम्ही एकंदरीत जर पाहायचं झालं तर अशा प्रकारे पदाचं एखादी पेपर आहे की जसं की 15 लाख विद्यार्थ्यांचा फॉर्म आला आणि यामध्ये आपण पाहतो की इथं डमी विद्यार्थी, त्याच्या बरोबर आपण पाहतो कॉप्या करणारा विद्यार्थी, फालतूचे आय कार्ड वापरून
हे जो आधारचा फोटो त्याच्यावर लावणार विद्यार्थी. आता लक्षात घ्या, समजा मी पेपर फुटेचा एखादा एजंट घेऊन आलो तुमच्याकडे आणि सांगितलं की तुझा हा जो पेपर आहे, जसं आता TCS ला असायचं बघा, की तुझा हा पेपर मी फोडतो आणि फोडल्यानंतर तुला पोच करतो किंवा त्या तुला कानात कोणतरी उत्तर सांगल, तू तिथं टिक कर. आता त्याच्यासाठी काय 10, 15, 20 लाखाची डील दोघात ठरली. आता इथं काय होतं बघा, पूर्व आल्यावर डील करता येणार नाही का, तर पूर्व काढून देतो पण मुख्य निघल्याशिवाय पोस्ट निघत नाही. मग त्याच्या संग डील कशी करणार? पूर्वची वेगळी आणि मुख्यची वेगळी, पॉसिबल नाही, शक्य नाही. म्हणजे गैरप्रकार टाळला जातो एक पूर्व घेतल्यानंतर. दुसरी गोष्ट की विद्यार्थी आपण पाहतो की साधारणतः एक भारताचा नियम तुम्हाला सांगतो, आपलं भारतातलं कॉम्पिटिशन नंबरचं असतं, क्वालिटीचं कॉम्पिटिशन नसतं. म्हणजे आपण जर किती म्हटलं 12 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात, तर खऱ्या अर्थाने यातला एखादा टक्का विद्यार्थीच पात्र असतो. असं म्हणलं जातं की भारतात तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा आणि 2-2.5 वर्ष त्याच्या एकदम स्वप्नावत लेवलला जाऊन मेहनत करा, त्या क्षेत्रातल्या 0.1% लोकांमध्ये तुम्ही दिसणार. म्हणजे एवढं कॉम्पिटिशन कमी आहे त्या मानानं. 15 लाख विद्यार्थी आल्यानंतर यामध्ये विद्यार्थ्यांची भावगर्दी टाळण्यासाठी पहिल्यांदा एक प्री घेतली, तर इथं 1:13, 1:12 प्रमाणे विद्यार्थी मेन्सला जातात. आता मेन्सला गेल्यानंतर ह्यामध्ये गट पाडतात. हे आता इथं जसे गट पाडू शकतात, आपण पाहतो की एकंदरीत यामध्ये पण गट पाडता येईल ना, जसं की राज्यसेवेचे गट पाडले जातात बा, सगळ्यांसाठी एकच पूर्व, मग महसूलची या ठिकाणी वेगळी एक्झाम, बरोबर आहे, तहसीलदार वगैरे त्यांची वेगळी एक्झाम, त्यानंतर सिव्हिल वाल्यांची वेगळी एक्झाम, ऍग्रीवाल्याची वेगळी एक्झाम, फॉरेस्ट वाल्याची वेगळी मेन्स, FDA वाल्याची वेगळी मेन्स, असं इतर संवर्गाचं वेगवेगळ्या मेन्स या ठिकाणी घडू शकतात. तसं इथं तुम्हाला सांगतो, सेम गट ज्यावेळेस येतात, जसं की क्लर्क व्हायचंय, क्लर्कला काय क्वालिफिकेशन आहे? ग्रॅज्युएशन, बरोबर आहे ना. ह्या ठिकाणी आपण पाहतो कर निर्धारक आहे, काय आहे? ग्रॅज्युएशन. ह्यामध्ये तलाठी काय आहे? ग्रॅज्युएशन. फक्त जे ओनली ग्रॅज्युएट आहेत त्यांचा एक गट बनल, कोणतंही ग्रॅज्युएशन चालतंय, आणि त्याची एक पूर्व आणि त्याची एक मुख्य. या व्यतिरिक्त दुसरा ऑप्शन आयोगासमोर असू शकत नाही. का तर एक एक्झाम एकदाच तुम्ही 20 लाखाची एक्झाम घ्यायला आणि एकदाच त्यांचा निकाल लावायला इतकं सहज शक्य गोष्ट नव्हे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याची जर पूर्व झाली तर MPSCच्या गट ब आणि क ची पूर्व जी आहे सेम तशी पूर्व होणार आहे. म्हणून आजपासून जे विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस 15 लाख फॉर्म येणार त्यावेळेस एक पूर्व होऊ शकते, मग मेरिट लागल, मग मेन्स होईल आणि मग नियुक्ती होईल. हा पॅटर्न फॉलो करण्यासाठी पहिली गोष्ट लक्षात घ्यायची असते की ज्यावेळेस जाहिरात आली की मग मी आता पूर्वचा अभ्यास करतो. पूर्व म्हणजे काय? इतिहास. जसं गट ब ची आहे पूर्व, तशी आपली बॅच काय आहे? तीच आहे. गट ब ची गट क ची बॅच आहे तीच. तसाच पॅटर्न आपण फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणून आतापासून तुम्ही या ठिकाणी जाहिरातीची वाट बघू नका. ज्या दिवशी ऍड पडेल, डोक्यात दगड पडल्यासारखी ऍड पडेल, जागा एवढ्या मोठ्या पण अभ्यास 0. आणि म्हणून मग आपण म्हणतो ना 1%च कॉम्पिटिशन आहे. का तर तुम्ही तुमचा शेजारी पाजारी आसपासचा कोणच तुम्हाला अभ्यास करताना दिसत नाही. का तर जे अभ्यास करतात ते दिसतच नाहीत. आणि म्हणून आपल्याला वाटतं अरे ते स्वाम्याय करना गोम्याय करना, बघूया आल्यावर. जर तुम्हाला त्या 1%त राहायचंय ना, तर आतापासून ह्या मिनिटापासून तुम्ही याची सुरुवात करा. का तर हे बघा, गेली 12 वर्ष झालं ऑफलाईन ऑनलाईन या ठिकाणी MPSC ला मी शिकवतोय. तर यामध्ये मला एक गोष्ट कळालेली आहे, विद्यार्थ्यांकडे पाहत पाहत एक गोष्ट लक्षात आली की सुरुवातीपासून ज्यानं सुरुवात केली तो शेवटपर्यंत टिकतो, आणि ज्यानं लेट सुरुवात केली त्याचं टिकणं थोडंसं अवघड होतंय. हे चांगलं लक्षात आलं असेल तर आतापासून मार्गदर्शन घ्यायला सुरुवात करा. चॅनलला जॉईन राहा, फॉलो करा आणि आपल्या मित्रापर्यंत नक्की पोहोचवा. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद,
जय महाराष्ट्र.